रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। कोडोलीत डेंग्यू दिन विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा। डेंग्यू हा अत्यंत जीवघेणा आजार असून जागतिक डेंग्यू दिनाच्या निमित्ताने कोडोली ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र खेकले आणि आरोग्य उपकेंद्र अमृतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। प्रारंभी झाडाला पाणी घालून जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन चोपडे, रणजित शिंदे, सरपंच सुनीता केकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना अमरसिंह पाटील म्हणाले, अल निनोच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने साथीच्या रोगावर नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे। गावातील प्रत्येक घरापर्यंत आरोग्यविषयक संदेश पोहोचवून निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाने दक्षतेने काम करावे असे त्यांनी सांगितले। यावेळी आशा सेविकांनी डेंग्यू जनजागृतीवर आधारित नाटिका सादर केली, तसेच कविता वाचन आणि डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर कार्यशाळा घेण्यात आली। याशिवाय प्रभात फेरी तसेच गप्पी मासे सोडण्याचा उपक्रमही राबवण्यात आला। या कार्यक्रमास जिल्हा हिवताप अधिकारी एम देशमुख, जिल्हा सहाय्यक हिवताप अधिकारी जे.के. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी शैलेंद्र गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रियंदा बलसाने, वैद्यकीय अधिकारी राजवर्धन कदम, ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील, उमेच्या प्रभाग समन्वयक माधुरी मोरे, आरोग्य सहाय्यक निवास पाटील, आरोग्य निरीक्षक अतुल डोंगळे, उपसरपंच प्रशांत जमने, आरोग्य सहाय्यक सतीश सावंत, शिवाजी काळे यांच्यासह आशा सेविका, उमेद कर्मचारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सविता पाटील यांनी केले, तर आभार अतुल डोंगळे यांनी मानले। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।